वेलकम टू माय चॅनल. हॅलो पीपल सर्वांना. तर मी आज वडापावची रेसिपी बनवत आहे. रेसिपी बनवताना बघा माझ्याकडे ज्या गोष्टी सध्या अवेलेबल होत्या त्याच मी ॲड केलेल्या. मला ह्याच्यापेक्षाही अजून छान प्रकारे वडापाव बनवता येतो. आवडले असल्यास तुम्ही कमेंट करू शकता. आणि मला ही पण आयडिया आहे, सध्या तरी माझ्या व्हिडिओला जास्त सबस्क्राईब आणि लाईक कमेंट नाही आहे हेही माहीत आहे, पण कधी ना कधी तरी भेटतील अशी मला अपेक्षा आहे. पण मी तर माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि दुसरं बघा, हे माझ्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याचं मी मॅश करून पोटॅटो हे केलेलं आहे, त्याचं मिश्रण करून ते असं प्रकारे केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, एकदम क्विकली बनवलेलं आहे. जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये बोललं जातं की हा मुंबईचा बॉम्बेचा फेमस वडापाव आपण खाल्ला जातो. खूप थंडीमध्ये तर खूप, म्हणजे पावसाळ्यामध्ये खूप लोक आवडीने ह्याचा आस्वाद घेत असतात. मी ह्याबद्दल तुम्हाला डिटेल्स पण माहिती पण देत आहे एक्स्ट्रा. आता इथे बघा, इथे बेसनचं कसं स्ट्रक्चर मी बनवलेलं आहे, एकदम बेस्ट बनवलेलं आहे. माझ्या दृष्टिकोनातून मला एकदम छान वाटतंय असं, आणि मला बनवता पण छान आलं. आय होप तुम्हाला आवडेलच ते. पुढे बघू शकता मी इथे जे बटाट्याचं मिश्रण केलेलं आहे ते बघा असे राऊंड शेप केलेले आहे त्याचे. थोडंसं त्याला हे पण करू शकता. आता हे राहिला प्रश्न हा पावचं. बघा हे असे चांगल्या क्वालिटीचे मला रिसर्च करून एका ठिकाणी मिळालेले आहे. खूप छान आहे, क्वालिटी पण छान आहे. मी टेस्ट करून बघितले, याआधी पण मी वापरून बघितले, पण मी तिथूनच आणते. जर मला कधी वेळ भेटला तर घेऊन येते. तर चला मग आजच्या व्हिडिओला एवढंच. व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला तर माहितीच आहे मी सांगितलं काय करायचं आहे ते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असं छान छान रेसिपी आणि अजून नवीन काहीतरी. चला बाय.